MCC ऑल इंडिया कोट्याची फायनली विद्यार्थ्यांचं फायनल अलॉटमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे। आता पुढच्या प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे MCC ऑल इंडिया कोटा फायनल अलॉटमेंट आल्यानंतर पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाहीत, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु फ्री एक्झिट घ्यायची आहे, थोडेसे यावर्षी रूलमध्ये चेंजेस झालेले आहेत। नेमके चेंजेस काय आहेत याविषयी डिटेल स्लाइड बाय स्लाइड आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर पहिल्या राऊंडचा MCC ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। कॉलेज कोणकोणते इन्क्लूड होते MCC ऑल इंडिया कोट्यामध्ये? MCCच्या वेबसाईटवरून ऑल इंडिया लेवलची MBBS आणि BDS ची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते। BMS साठी वेगळी वेबसाईट आहे AACCC। BMS BHMS साठी याची काउन्सिलिंग अद्याप सुरू झालेली नाही, परंतु MCC पहिल्या राऊंडचा आपला जे काही फायनल रिझल्ट आहे MCC ने डिक्लेअर केलेला आहे। कोणकोणते कॉलेज प्रामुख्याने समाविष्ट होते महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी? AFMC पुणे, त्याचबरोबर गव्हर्नमेंट MBBS BDS 15% सीट, म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असतील, जेवढे काही गव्हर्नमेंट BDS कॉलेज असतील त्याच्या 15% सीट आणि 85% सीट या स्टेट कोट्यासाठी रिझर्व्ह असतात आणि 15% सीट MCC मार्फत या ठिकाणी भरल्या जातात। ह्या 15% सीट देशभरातील संपूर्ण एम्स कॉलेज, त्याचबरोबर जिपमर कॉलेज आणि डीम युनिव्हर्सिटी यांच्या 100% सीट ज्या आहेत त्या MCC मार्फत भरल्या जातात। गव्हर्नमेंट MBBS चा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे कॅटेगरी वाईज आपण बघू शकतो। MCC ऑल इंडिया लेवलला 5च कॅटेगरी या ठिकाणी असतात: ओपन, EWS, OBC, SC आणि ST। महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी VJ आणि NT प्रवर्गामध्ये येतात किंवा SBC मध्ये येतात ते सेंट्रलला OBC मध्ये असतात आणि महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी SCBC मध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रल EWS सर्टिफिकेट होतं त्यांनी नीटचा फॉर्म EWS मधून भरला असेल ते EWS, जनरल मधून भरला असेल तर जनरल कॅटेगरी। तर अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे फर्स्ट राऊंडचा MCC MBBS 15%। संपूर्ण देशभरात कुठे ना कुठे या विद्यार्थ्यांना या रँकला आणि या ऑल इंडिया रँकला आणि या मार्क्सला कॉलेजेस मिळालेले आहेत। अनरिझर्व ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 572 मार्क्स, EWS 564, त्याचबरोबर OBC 571, SC 489, ST 471। अशा प्रकारे MCC ऑल इंडिया कोट्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे। स्टेटचा कट ऑफ याच्यापेक्षा नेहमी कमी असतो। ज्या विद्यार्थ्याला MCC मध्ये कॉलेज मिळतं, गव्हर्नमेंट असेल किंवा एम्स असेल, विशेषतः गव्हर्नमेंट कॉलेज, त्या विद्यार्थ्याला त्यापेक्षा चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज स्टेट कोट्यामधून मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात, कारण MCCचा ऑल इंडियाचा जो काही कट ऑफ आहे तो हायर साईडला असतो। गव्हर्नमेंट BDSचा जर आपण विचार केला ऑल इंडिया लेवलला तर अनरिझर्व 545, EWS 540, OBC 544, SC 458, ST 445। अशा प्रकारे BDSचा कट ऑफ राहिलेला आहे। AFMCचा जो काही कट ऑफ आहे, MCCचं काम आहे विद्यार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन करून घेणे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना AFMC पुणे साठी इंटरेस्टेड आहात का असं जेव्हा क्वेश्चन होतं त्या ठिकाणी यस केलेलं होतं, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांमधून जे काही 1800 विद्यार्थ्यांची जवळपास यादी जी आहे AFMCला दिलेली आहे आणि AFMCला त्या विद्यार्थ्यांची सध्या प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे। मुलांसाठी AFMCचा कट ऑफ 574 होता आणि मुलींसाठी 594 राहिलेला आहे। डीम आणि एम्सचे जे काही कट ऑफ आहे ते PDF स्वरूपात आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण अपडेट करणार आहोत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अँड्रॉइड त्याचबरोबर iOS दोन्हीच्या लिंक दिलेल्या आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे, ऑफलाईन पेड काउन्सिलिंग क्लोज झालेली आहे। ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये आपण झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो। फॉर्म भरण्याचा संपूर्ण भाग जो आहे तो विद्यार्थ्यांकडे असतो, फक्त गायडन्स आपण याच्यामध्ये करत असतो। 4999 ची पेड काउन्सिलिंग ऑनलाईन आहे। काही सीट या ठिकाणी रिक्त आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर ॲपमध्येच ऑनलाईन पेड काउन्सिलिंग विद्यार्थी घेऊ शकतो। नेक्स्ट प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे? आता MCCचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी 3 भागामध्ये विभागले गेलेले आहेत। पहिला आहे अलॉटेड, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे। दुसरा आहे
ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, चॉईस फिलिंग केलेली होती, त्यांना कॉलेज मिळालेलं नाही, हे दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी. आणि तिसरं, ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये भागच घेतला नाही आणि सेकंड राऊंडमधून भाग घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडचं शेड्यूल येईपर्यंत त्या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. सेकंड राऊंडला सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन चालू होतात, थर्ड राऊंडला सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन असतं एमसीसीला, आणि फोर्थ राऊंडला सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन असतं. कुठल्याही टप्प्यावर तुम्ही भाग या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे 3 भागात विद्यार्थी विभागले गेलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे, एमसीसी ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असेल, एम्स असेल किंवा डीम कॉलेज असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्या पुढे आता 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे फ्री एक्झिट, म्हणजेच जर मिळालेल्या कॉलेजविषयी तुम्ही सॅटिस्फाईड नसाल आणि ते कॉलेज तुम्हाला नकोच असेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. तुम्ही जे काही सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं होतं फॉर्म भरत असताना ते तुमचं सेफ असतं. हा ऑप्शन पहिल्या राऊंडलाच त्या ठिकाणी मिळतो. मिळालेलं कॉलेज कम्प्लीट ड्रॉप करणे, म्हणजे त्या सीटवर पुढेही आपण क्लेम करणार नाही असा त्याचा अर्थ होतो. नो क्लेम, कम्प्लीट ड्रॉप करायचं असेल तर फ्री एक्झिट. आणि जर तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायची असेल तर तुम्हाला कुठलीही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने किंवा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. वेबसाईटवर त्याच विद्यार्थ्यांना जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज फ्लोट करायचं आहे. फ्लोट म्हणजे घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी दुसऱ्या कॉलेजसाठी बघायचं आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज फायनल करायचं आहे. मिळालेल्या कॉलेजला जर विद्यार्थी 100% सॅटिस्फाईड असेल आणि कॉलेज फायनलच करायचं आहे, एमसीसीच्या प्रवेश प्रक्रियेत स्टॉप करायचे, एमसीसीमध्ये जे मिळाले ते कॉलेज त्यांना घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे. फ्लोट म्हणजेच असे दुसरा ऑप्शन आहे तो फ्लोट, म्हणजे कॉलेज मिळालेलं कॉलेज होल्ड करून म्हणजे घेऊन ठेवून सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करायचे. आता जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी, बेटरमेंट ज्याला आपण म्हणतो इन शॉर्टमध्ये, तो ऑप्शन आहे फ्लोट. आणि तिसरा आहे फ्रीज, म्हणजेच मिळालेलं कॉलेज तुम्ही 100% सॅटिस्फाईड असाल आणि तुम्हाला एमसीसीची पुढील प्रक्रियाच करायची नाही तर मग फ्रीज हा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. फ्लोट आणि फ्रीज करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉग इन करून ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार आहेत. आता इथं सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना फ्लोट करायचंय, म्हणजेच कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी जायचंय, यांना कॉलेजला रिपोर्टिंग करणं बंधनकारक नाही यावर्षी. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात. तुम्ही फ्लोट केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट विचारले जातात ते डॉक्युमेंट अपलोड करून सबमिशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज फायनलच करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा लॉग इन करून त्या ठिकाणी फ्रीजचा ऑप्शन निवडून ऑप्शन सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी विचारलेलं डॉक्युमेंट अपलोड करून जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करून त्या अलॉटमेंट लेटरवर आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या नोडल ऑफिसरचा नंबर असतो त्यांना कॉल करून पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कॉलेजची फीस किती आहे, फीस कशा प्रकारे भरायचे, डीडी स्वरूपात भरायचे, RTGS करायचे, ही सगळी माहिती त्या नोडल ऑफिसरकडनं घेऊन 31 तारखेपर्यंत मिळालेल्या कॉलेजला त्यांना रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे. कोणाला? ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. फ्लोटवाल्यांना कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही होल्ड करून बेटरमेंटला जाऊ शकता. तर अशा प्रकारचे 3 ऑप्शन आहेत. आता ऑप्शन वेबसाईटवर कसे येतात? एमसीसीच्या पोर्टलवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा नीट रोल नंबर, पासवर्ड आणि OTP टाकून लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं येतं. सुरुवातीला OTP मागतं. OTP त्या ठिकाणी दिल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या साईडला तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. सीट अलॉटमेंट रिझल्ट, सबमिट विलिंगनेस, अपलोड डॉक्युमेंट, डाउनलोड प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. आता हे अशा प्रकारे ऑप्शन आहे. सगळ्यात आधी आपल्याला सीट अलॉटमेंट रिझल्ट पाहायचे की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालंय ते स्क्रीनवर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं. कॉलेज पूर्णतः चेक करायचं आहे आपल्याला. कॉलेज जे मिळाले ते योग्य आहे का, त्याचबरोबर त्याचा कोर्स सुद्धा चेक करा, कारण MBBS BDS एकत्रच चॉईस फिलिंग होती त्याच्यामुळे कोर्स सुद्धा बघायचा आहे आपल्याला. अपेक्षित कोर्स आहे का, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला नोडल ऑफिसरचा नंबर दिलेला असतो कॉलेजच्या. पहिले रिझल्ट बघून यायचे की कन्फर्म आपण जी काही फायनल अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये जे कॉलेज आहे तेच आपल्याला स्क्रीनवर दिसतंय का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सबमिट टू विलिंगनेस. अशा प्रकारे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन येईल फ्लोट. हा पहिला ऑप्शन आहे आणि दुसरा आहे फ्रीज हा ऑप्शन. फ्लोट म्हणजे आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंग, म्हणजेच मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवून, ज्याला आपण होल्ड करून ठेवणे ज्याला म्हणतो, मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी आपण चॉईस फिलिंगला जाणार असू तर असे विद्यार्थी फ्लोट ऑप्शन निवडतील. आणि फ्रीज हा ऑप्शन आहे आय डू नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड, म्हणजेच फ्रीज म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला कम्प्लीट 100%
फायनल ॲडमिशन घ्यायचं असेल तर असे विद्यार्थी फ्रीज ऑप्शन निवडतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं या विद्यार्थ्यांना कंपल्सरी लॉग इन करून ह्या प्रक्रिया वेबसाईटवर करून घ्यायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट घ्यायचं, मिळालेलं कंप्लीट सोडूनच जायचं आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज भरलेले होते परंतु कॉलेज मिळालेलेच नाही, अशा विद्यार्थ्यांनी काही नाही केलं तरी चालेल. सेकंड राऊंडचं जेव्हा शेड्यूल होईल त्यावेळेस तुम्ही त्या शेड्यूलनुसार पुढच्या प्रक्रिया करू शकता. परंतु आत्ता कोणाला प्रक्रिया करायची आहे? ज्यांना फ्लोट करायचं आहे आणि ज्यांना फ्रीज करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं, ज्यांनी फ्रीज ऑप्शन घेतलेला आहे, त्यांना एकच डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायला विचारलं जात आहे. ते आहे आपलं नीटचं ॲडमिट कार्ड. म्हणजे ज्यांनी कॉलेज फायनलच करायचं अशा विद्यार्थ्यांना एकच डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ॲडमिट कार्ड अपलोड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे यावर्षी नीटचे 2 ॲडमिट कार्ड आहेत. 3 मेच्या एक्झामचं एक ॲडमिट कार्ड, जी एक्झाम कॅन्सल झालेली होती, आणि दुसरी एक्झाम जी आहे त्याचं सेपरेट ॲडमिट कार्ड आहे. तर आपल्याला जे काही सेकंड टाइमची एक्झाम झालेली होती नीटची ते ॲडमिट कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. 3 मेचे एक्झाम कॅन्सल झाल्यामुळं 3 मेचं ॲडमिट कार्ड अपलोड करू नका. रिसेंट जी एक्झाम झालेली आहे त्याचं ॲडमिट कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. फ्रीजवाल्यांना एकच डॉक्युमेंट विचारताय, अपलोड ओनली ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्ड अपलोड केल्यानंतर डाउनलोड प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, कॉन्टॅक्ट टू नोडल ऑफिसर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटरवर या ठिकाणी नोडल ऑफिसरचा नंबर दिला जातो, तुम्हाला कॉलेजचं नाव दिलं जातं, कोर्स दिला जातो, नोडल ऑफिसरचं नाव दिलं जातं, आणि यांना कॉल करून तुम्हाला पुढच्या प्रक्रिया त्या ठिकाणी विचारून कॉलेजला रिपोर्टिंग करायचं, ज्यांना ॲडमिशन फायनल करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि या ठिकाणी बघा नीड नॉट हे झालं फ्रीजवाल्यांचं. फ्लोटवाल्यांचं बघा, फ्लोट ऑप्शन निवडायचं आहे. अपलोड नेसेसरी डॉक्युमेंट. फ्लोटवाल्यांना ज्यांना कॉलेज घेऊन ठेवायचं आहे त्यांना ॲडिशनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायला विचारलेले आहेत. कोणकोणते ॲडिशनल डॉक्युमेंट आहेत? एक तर नीटचं ॲडमिट कार्ड आपल्याला द्यायचं आहे, दुसरं आहे नीटचं स्कोअर कार्ड सुद्धा अपलोड करायचं आहे, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. या ठिकाणी तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ असते ती अपलोड करू शकता. स्टेट कोट्याचे विद्यार्थी असतील तर त्यांना 2 सर्टिफिकेट मिळतात, एक मार्कशीट असतं आणि एक सर्टिफिकेट असतं, एक रेड कलरचं आणि एक येलो कलरचं. येलो कलरच्यावर आपली डेट ऑफ बर्थ असते ती या ठिकाणी अपलोड करा. 10th मार्कशीटच्या जागी मार्कशीट अपलोड करा. जे विद्यार्थी CBSEचे आहेत त्यांना एकच मिळतं, दोन्ही ठिकाणी एकच डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट विचारलेलं आहे. मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट अशा प्रकारे दिलेलं आहे. 2026ला ज्या विद्यार्थ्यांची 12वी झाली स्टेट कोट्यामधून, महाराष्ट्र स्टेट बोर्डामधून, त्यांना एकच सर्टिफिकेट मिळतं, त्यांनी एकच अपलोड करा. CBSE वाल्यांना एकच मिळतं, त्यांनी सुद्धा एकच अपलोड करा. परंतु ज्यांची स्टेट बोर्डमधून 12वी 2026च्या अगोदर झालेली आहे त्यांच्याकडे 2 सर्टिफिकेट मिळतात. आपल्याला 2 सर्टिफिकेट देतात, दोन्हीची एकत्र PDF करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इथं अपेक्षित आहे. इथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी अपलोड करून सबमिट करायचं आहे. हे फ्लोटवाल्यांना डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला फ्लोट करायचं असेल तर कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही. फायनल ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या ह्या स्टेप्स आहेत. डॉक्युमेंट अपलोड करताना अशा प्रकारचं सेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. पुढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. पुन्हा एकदा रिपीट करतोय, ज्यांना कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडला बेटरमेंटला जायचं आहे त्यांना प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. वेबसाईटवर जाऊन फ्लोट ऑप्शन निवडणे. ज्यांना कॉलेज फायनल करायचं आहे त्यांना सुद्धा प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. वेबसाईटवर जाऊन फ्रीज ऑप्शन घेणे. या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना लॉग इन करणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. MCCचं रिसेंट शेड्यूल 31 तारखेपर्यंत आहे. जास्त वेळ न लावता 28 तारखेपर्यंत आपली ही जी काही प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. 2 दिवस आपल्या हातामध्ये ठेवायचे आहेत. शेवटच्या दिवशी वेबसाईट चालली, टेक्निकल एरर वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला ही प्रोसेस करता येईल आज आणि उद्यामध्ये ही प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना काही करण्याची आवश्यकता नाही, ज्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे आणि ज्यांना कॉलेज मिळालेलंच नाही. या दोन्ही विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडचं शेड्यूल येण्याची त्या ठिकाणी वेट करा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.